खरं तर जुन्नर आणि आंबेगाव तालुका इवन आपला जो पुणे जिल्हा आहे त्याला हादरवून टाकणारी एक घटना आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये खरं तर घडली। त्याचं कारण देखील तसंच होतं की आपल्या ज्या आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी होते गोविंद शिंदे यांना खरं तर 2 लाखाची लाच घेताना रंगेहात अँटी करप्शन ब्युरोनं पकडलं, त्यांच्यावर कारवाई केली। रात्री उशिरापर्यंत खरं तर मंचर पोलीस ठाण्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये जबाब नोंदवण्याचं काम देखील सुरू होतं। त्याचं झालं असं की नारायणगाव येथील एक कथित बिल्डर आहे, त्यांच्याकडे त्यांच्या एक जागेची खरं तर टाउन प्लॅनिंगची त्यांचा म्हणजे कंप्लीशन सर्टिफिकेट खरं तर त्यांना त्यांच्या जागेचं हवं होतं इमारतीचं, आणि त्या कंप्लीशन सर्टिफिकेटच्या मोबदल्यामध्ये काही रक्कम खरं तर हे सगळे अधिकारी मागत होते अशी त्यांची माहिती खरं तर या सगळ्यामध्ये पुढं आली। आणि ज्यावेळेस अनेक महिने त्रास दिल्यानंतर ते ही रक्कम द्यायला तयार झाले, खरं तर त्यांना ती रक्कम द्यायची नव्हती, परंतु ह्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ती रक्कम द्यायला तयार झाले। आणि ज्या दिवशी रक्कम खरं तर त्यांनी त्यांच्या हातात दिली, हातात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी ती जी रक्कम आहे ती त्यांच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ती रक्कम ठेवली आणि त्या क्षणी तत्पर असणारी जे काय अँटी करप्शन ब्युरो आहे त्यांनी त्या ठिकाणी धाड मारली। आणि त्या धाडीमध्ये जुन्नर उपविभागीय जे अधिकारी आहेत गोविंद शिंदे हे खरं तर त्या ट्रॅपमध्ये अगदी सहज सापडले। 2 लाख रुपये त्यांच्याकडे जे का ड्रॉवर आहे त्या ड्रॉवरमधून देखील जप्त केले गेले। त्यानंतर त्यांना मंचर पोलीस स्टेशनला नेलं। रात्री उशिरापर्यंत खरं तर आम्ही सगळे त्या ठिकाणीच होतो, परंतु 10, 10:30, 11 वाजले तरी त्यांना काय बाहेर काढलं नाही। म्हणजे एवढी गुप्तता का बाळगली, म्हणजे पत्रकारांपासून माध्यमांपासून त्यांना एवढं अलिप्त का ठेवलं, किंवा अँटी करप्शनचे अधिकारी देखील काही माहिती त्या ठिकाणी पुढं आली नाही त्यांच्यामार्फत, हे देखील एक कोडच आहे खरं तर, माहिती त्यांनी दिली नाही। त्यानंतर आज सकाळी जेव्हा त्यांना सकाळी कोर्टामध्ये हजर केलं त्यावेळेस मान्य कोर्टानं त्यांना 3 दिवसाची पिशी म्हणजे सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। तसं पाहायला गेलं तर मग त्यांची जी कालची रात्र आहे ती आजची शनिवारची रात्र, उद्याची रविवारची रात्र, अशा 3 रात्री खरं तर यांच्या जेलमध्येच असणार आहे मुक्काम। आणि त्यानंतर सोमवारी त्यांना पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करतील आणि त्यावेळेस पुढचा निकाल लागेल, म्हणजे त्यांना जामीन होईल, अजून पिशी वाढून मिळेल, हा सगळा तत्कालीन भाग आहे नंतरचा। परंतु एक ट्विस्ट याच्यामध्ये झाली, ज्यावेळेस आम्ही तिथं होतो त्याच वेळेस ती जी वादग्रस्त जागा आहे त्या जागेशी संदर्भित जी काय दुसरी पार्टी आहे, तिथल्या एक उद्योजक आहेत कनिका खैरे म्हणून, त्या देखील मंचर पोलीस ठाण्याच्या तिथं आल्या, माध्यमांना त्यांनी सामोरं गेल्या। त्यांचं म्हणणं असं होतं की केवळ ही बिल्डिंग आहे ती अनऑथराईज आहे आणि ह्यांना त्या जागेचं कंप्लीशन सर्टिफिकेट कशातरी पद्धतीने मिळवायचं होतं, म्हणून त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांवर लावलेला हा बळजबरीने लावलेला ट्रॅप आहे। थोडक्यात प्रांत अधिकाऱ्यांना त्यांनी गुंतवले असं खरं तर कनिका खैरे यांचं म्हणणं होतं। त्याच्यामुळे मोठा ट्विस्ट, त्यांच्या विधानामुळे मोठा ट्विस्ट खरं तर या सगळ्यामध्ये निर्माण झाला आहे। परंतु जे काही सत्य असेल ते चौकशी अंती बाहेर खरं तर येणारच आहे। परंतु सर्वसामान्य नागरिकांना या निमित्ताने माझी एकच विनंती आहे, जर कोणताही शासकीय अधिकारी जर तुमच्याकडे अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लाचेची किंवा अतिरिक्त पैशाची मागणी करत असेल तर अँटी करप्शन ब्युरो जे लाचलुचपत विभाग आहे त्यांचा टोल फ्री नंबर जो आहे तो आहे 1064। अशा चुकीच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी, मग तो कोणताही अधिकारी असू, त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना देखील तितकाच अधिकार आहे। जर क्लास 1 दर्जाचा अधिकारी याच्यामध्ये ट्रॅप होऊ शकतो, याचा अर्थ तिथे चुकीच्या गोष्टींना लाचलुचपत विभागामध्ये सुट्टी मिळत नाही। त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि 1064 हा त्यांचा टोल फ्री नंबर आहे। जर कुणाला अशी चुकीची मागणी केली असेल तर निश्चित तुम्ही 1064 या नंबरवर संपर्क साधा। धन्यवाद।